नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेनवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज दिनांक 14 ऑगस्ट 2024 बुधवार गुंतवणूक मार्केट यार्ड पुणे. आज आपल्याला फळांच्या दरामध्ये त्याचबरोबर भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळतो हे आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुंतवणूक मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील. फ्लावरची क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळेल. तर आज फ्लावरसाठी कमीत कमी 12 रुपये किलोपासून ते 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः 20 ते 22 रुपये किलोपर्यंत आपल्याला चांगल्या फ्लावरसाठी दर पाहायला मिळते. आवक बरोबर त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. कोबीची आपल्याला आवक पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला कोबीसाठी कमीत कमी आपल्याला 8 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 1 नंबर टॉप क्वालिटीच्या कोबीसाठी साधारणतः दर जे आहे 14 रुपयेपर्यंत आपल्या कारल्याची क्वालिटी पाहू शकता. तर साधारणतः कारल्यासाठी आज कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी कमीत कमी 30 ते 35 रुपयेपर्यंत दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला साधारणतः 20 रुपये किलोपासून आपल्याला फ्लावर कारल्यासाठी दर पाहायला मिळते. हिरवी मिरचीची क्वालिटी पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला हिरवी मिरची पाहायला मिळते. तर साधारणतः दर जे आहे ते कमीत कमी आपल्याला 20 रुपयापासून ते जास्तीत जास्त 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 26 ते 28 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. कलिंगडाची क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर 1 नंबरच्या टॉप क्वालिटीसाठी आपल्याला जास्तीत जास्त 10 रुपयेपर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर कमीत कमी कलिंगडासाठी 5 रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात. आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कणीस पाहायला मिळते. तर गावरान कणसासाठी साधारणतः आपल्याला दर जे आहे ते 350 ते 400 रुपयेपर्यंत आपल्याला शेकडा दर पाहायला मिळते. तर आज सुटपानच्या दरामध्ये थोडासा बदल झालेला पाहायला मिळते. तर आज सुटपानसाठी कमीत कमी 8 रुपयापासून ते चांगले 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 12 ते 13 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळतो. पपईची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पपईसाठी आज दर जे आहे ते कमीत कमी 25 रुपये ते जास्तीत जास्त 35 रुपये किलोपर्यंत आपल्याला चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या दरात पपईसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी बरोबर आवक ही मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळते. मोसंबीची क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर लहान साईजमध्ये आपल्याला मोसंबी पाहायला मिळते. तर आज मोसंबीसाठी कमीत कमी 15 रुपयापासून ते 1 नंबर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला मोसंबीसाठी जास्तीत जास्त 40 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटी बरोबर आवक ही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. ड्रॅगन फ्रूटची क्वालिटी पाहू शकता. तर आपल्याला साधारणतः कमी क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी आज कमीत कमी 60 रुपये किलोपासून ते 1 नंबरच्या टॉप क्वालिटीसाठी 150 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. तर आवक आज थोडीफार जास्त झाल्यामुळे दर जे आहे ते आपल्याला कमी पाहायला मिळतात. डाळिंबाची आवक त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला डाळिंबासाठी आज कमीत कमी 120 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 320 रुपये किलोपर्यंत आपल्याला डाळिंबासाठी दर पाहायला मिळते. आवक बरोबर त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात. लिंबांची क्वालिटी बरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते. तर लिंबांसाठी आज कमीत कमी 30 रुपये ते 40 रुपये किलोपर्यंत आपल्याला लिंबांसाठी दर पाहायला मिळते. आवक जास्त झाल्यामुळे दर जे आहेत आपल्याला 30 ते 40 रुपयेपर्यंत दर पाहायला मिळतात. पुणेरी गवारची क्वालिटी आपण कमी क्वालिटीमध्ये आपल्याला पुणेरी गवार पाहायला मिळते. तर साधारणतः कमी क्वालिटीमध्ये 30 रुपये किलोपासून ते 1 नंबर टॉप क्वालिटीच्या पुणेरी गवारसाठी आपल्याला 60 ते 70 रुपयेपर्यंत दर पाहायला मिळते. शिमला मिरचीची आवक आपल्याला पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. तर साधारणतः आपल्याला कमी क्वालिटीमध्ये 10 रुपये किलोपासून ते 1 नंबर टॉप क्वालिटीच्या शिमला मिरचीसाठी साधारणतः 30 ते 40 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते. भेंडीची क्वालिटी पाहू शकतो. तर आज चांगल्या भेंडीसाठी साधारणतः 20 ते 30 रुपयेपर्यंत दर पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार आपल्याला कमी क्वालिटीमध्ये आपल्याला 10 ते 15 रुपये किलोपासून आपल्याला भेंडीसाठी दर पाहायला मिळते. आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला मोठी घसरण पाहायला मिळते. दोडक्याची क्वालिटी पाहू शकतो. तर चांगल्या क्वालिटीच्या दोडक्यासाठी आज कमीत कमी 20 ते 30 रुपयेपर्यंत दर पाहायला मिळते. तर आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये आज दोडक्यासाठी हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 8 रुपये ते 10 रुपये किलोपासून आपल्याला दोडक्यासाठी दर पाहायला मिळाले आहे. भुईमुग शेंगाची क्वालिटी पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भुईमुग शेंगासाठी आज कमीत कमी 50 ते 55 रुपयेपर्यंत दर पाहायला मिळालेला आहे. क्वालिटी पाहू शकता. तर दर जे आहे ते आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात. टोमॅटो पाहू शकता. तर कच्च्या टोमॅटोची आवक आपल्याला पाहायला मिळते. तर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या टोमॅटोसाठी आज दर जे आहेत कमीत कमी 15 ते 20 रुपये 1 नंबर टॉप क्वालिटीच्या टोमॅटोसाठी दर पाहायला मिळालेला आहे. तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला साधारणतः 7 ते 8 रुपयापासून दर पाहायला मिळालेला आहे.
शेंगाची क्वालिटी पाहू शकता तर आपल्याला हलक्या क्वालिटीमध्ये शेवगाच्या शेंगा पाहायला मिळतात. तर साधारणतः एक नंबर टॉप क्वालिटीचे शेवगाच्या शेंगा 40 ते 50 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 ते 15 रुपये किलोपासून आपल्याला शेवगाच्या शेंगासाठी दर पाहायला मिळतात. दुधी भोपळ्याची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या दुधी भोपळ्यासाठी आज आपल्याला कमीत कमी एक नंबर टॉप क्वालिटीच्या दुधी भोपळ्यासाठी 15 ते 18 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळत आहे. तर हलक्या क्वालिटीच्या दुधी भोपळ्यासाठी साधारणतः आपल्याला 10 रुपयापासून दर पाहायला मिळालेला आहे. कोथिंबीरीची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या आज एक नंबर टॉप क्वालिटीच्या कोथिंबीरीसाठी आज कमीत कमी आपल्याला 10 ते 15 रुपयेपर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरीसाठी साधारणतः 5 रुपयापासून एका गड्डीसाठी दर पाहायला मिळतात. पावट्याची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पावट्यासाठी आज कमीत कमी 30 ते 35 रुपयापर्यंत आपल्याला एक नंबर टॉप क्वालिटीच्या पावट्यासाठी दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 20 रुपये किलोपासून आपल्याला पावट्यासाठी दर पाहायला मिळतात. बीन्सची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या बीन्ससाठी दर जे आहेत आपल्याला कमीत कमी 20 ते 30 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. तर बीन्ससाठी दर जे आहे ते पूर्ण आवक वाढल्यामुळे दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात. राजमाची क्वालिटी पाहू शकता तर आवक ही आपल्याला पाहायला मिळते. तर राजमासाठी आज कमीत कमी 20 ते 30 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला 20 ते 30 रुपयापर्यंत राजमासाठी दर पाहायला मिळतात. वाटाण्याची क्वालिटी पाहू शकता तर वाटाण्यासाठी आज कमीत कमी 80 रुपयाची जास्ती असतं 100 रुपयापर्यंत आपल्याला वाटाण्यासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी बरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर दर जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 100 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. बिटाची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला बिटासाठी कमीत कमी 10 ते 12 रुपयापर्यंत आपल्याला बिटासाठी दर पाहायला मिळते. तर क्वालिटीबरोबरच आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर बिटाचे दर जे आहे ते आपल्याला लोकल आवक वाढल्यामुळे दर जे कमी झालेले पाहायला मिळतात. डांगरची आपल्याला आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर मोठ्या साईजमध्ये आपल्याला डांगर पाहायला मिळते. तर आज कमीत कमी डांगरसाठी हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये आपल्याला कमीत कमी 5 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीच्या डांगरसाठी साधारणतः 9 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळतात.